नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। हमीभावानं सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि केंद्राबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। शासकीय सोयाबीन खरेदीची उद्या शेवट मुदत असेल आणि नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर एकच गर्दी झाली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सोयाबीन विक्रीसाठी 4275 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे। लातूरमध्ये हमीभाव केंद्रांना पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी आहे। हमीभाव केंद्राला दुसऱ्यांदा दिलेल्या मुदतवाढीचा उद्या अंतिम दिवस आहे आणि नोंदणी न केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा माल पडून राहिला आहे। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची उद्या शेवटची तारीख असेल। नाफेड केंद्रावर वाहनांच्या रांगा लागल्यात। हजारो शेतकरी सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत राहिलेत आणि मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची आता सरकारकडे मागणी आहे। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झालाय। महानगरपालिकेच्या 2 रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यात जीबीएस रुग्णसंख्या 6 वर रुग्णांवर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू झालेत। रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण, 4ही रुग्ण 15 वर्षाच्या खालील आहेत आणि साताऱ्यामधल्या शासकीय रुग्णालयात 2, खासगी रुग्णालयामध्ये 1 आणि कराडच्या कृष्णा रुग्णालयात एकावर उपचार सुरू आहेत। 6व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। आता उपोषण नाही, समोरासमोर लढाई होणार। मनोज जरांगेंकडून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा। पालघरमधील शिंदे गटाचे बेपत्ता अधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। अशोक धोडींचा सख्खा भाऊ मात्र फरार आहे। अजूनही 5 जण फरार असल्याची पोलिसांची माहिती। अशोक धोडी यांच्या कुटुंबियांचा पोलिसांवर गंभीर आरोप आहेत। मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी यांना पोलीस चौकीमधून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा धोडी कुटुंबाचा आरोप आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणासंदर्भातली बातमी। सोमनाथ यांच्या आईकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा। पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाही याला मुख्यमंत्री जबाबदार, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंचा आरोप आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या राज्यातील महिलांच्या खात्यावर पाठवण्यामध्ये आल्याचा प्रकार समोर आला। लातूर सांगलीमधून 1171 खात्यांवर पैसे पाठवल्याचं उघड झालंय। खोट्या कागदपत्रांची तपासणी होऊन कारवाई होणार, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनमध्ये डीपीडीसीची बैठक। पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। मालवणच्या राजकोट किल्ल्यामध्ये 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होणार। साधारणतः 2 महिन्यात हा पुतळा उभारला जाईल, सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आहे। सिंधुदुर्गमधील कणकवलीत एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। बस स्थानकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत एसटी बस रोखून धरल्या। सांगलीत प्रीपेड वीज मीटर विरोधामध्ये ठाकरे गटाचं सर्वपक्षीय धरणं आंदोलन। प्रीपेड मीटर सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी आर्थिक अन्यायकारक ठरणार असल्याचा आरोप करत प्रीपेड वीज मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। गायीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। आंदोलन निवेदनानंतर देखील हद्दवाढीचा मुद्दाच लोकप्रतिनिधी यांच्याकडून गांभीर्यानं घेतला जात नाही असा आरोप केला जातोय। तर लोकप्रतिनिधींनी मात्र भूमिका स्पष्ट करण्याची त्यांनी मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव केस गळती प्रकरणी आता उद्या ICMRचा अहवाल येणार आहे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव यांची माहिती आहे। जळगावच्या बोदवड तालुक्यातील मौजे मनमोडी इथं सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधलेला आहे। कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच फ्रीस्टाईल हाणामारी। 5 ते 6 जणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय चौकामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। हाणामारीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। नाशिकच्या येवला तालुक्यामधील निमगाव मड ग्रामपंचायतमध्ये 75 लाखांचा अपहार। तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झालाय। अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं धरणं आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ 1 दिवसीय आंदोलन करत निषेध। चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरात एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये बाल कामगार आढळलाय। दुकान मालकासह आस्थापनेवर गुन्हा दाखल झालाय। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी आत्मघात करणाऱ्या वनमजुरासाठी विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्यात। जयखेडा पोलीस ठाण्याबाहेर विविध सामाजिक संघटनांचा ठिय्या। वन विभागामधील अधिकारी आणि संबंधितांची चौकशी करण्याची मागणी।
लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आल्यात. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 153 कोटींची विकास कामं प्रशासकीय मान्यताविना रखडली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे 30 तर पाटबंधारे विभागाचे 15 कोटी अडकले. बुलढाण्याच्या टुनकी गावामध्ये सरपंच गावची लाडकी लेक योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नववधूंसाठी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम आहे. योजनेतून नववधूच्या कुटुंबाला 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. कर्नाटक सरकारचे मंत्री MB पाटील यांची मुंबई इन्व्हेस्ट कर्नाटक समिट तर उद्योगातील प्रमुखांचा सहभाग आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट कर्नाटक 2025 मध्ये सर्व कंपन्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण. गोंदिया जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे 25 कोटी थकलेत. मागणी मान्य करूनही 4 महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नागपूरमध्ये व्यसनासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला अटक. 6 दुचाकी वाहनं जप्त. गणेश पेठ पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यात महिला तलाठ्यांची वाळू माफियांवर धाडसी कारवाई. विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडल्यानंतर स्वतः चालकासह बसून आल्या आणि मात्र चालकानं अचानक दुसऱ्या दिशेनं टिप्पर पळवल्यानं भंडारा पोलिसांकडून पाठलाग करून कारवाई करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा नवेगाव या मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू झाली आहे. सांगलीतील कुपवाडा औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगारांची हत्या. किरकोळ वादातून हत्या झाली. दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू झालेला आहे. बुलढाण्यात 70 वर्षीय नराधमाकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. वृद्ध नराधमास 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा. खामगाव न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अन्नछत्र विभागामधील कर्मचाऱ्यांना केली आत्महत्या. मित्राच्या समोरच नैराश्यातून यमाई तलावात उडी घेत केली आत्महत्या. चंद्रपूरच्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडाला 6 दिवसांची कोठडी. वनविभागाकडून प्राण्यांच्या अवशेषासह वाघाच्या तस्करीचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. प्राण्यांचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. बुलढाण्याच्या शेगावमध्ये 42 लाखांचा गांजा जप्त. एकाला अटक तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. शेगाव शहर पोलिसांची कारवाई. कराड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बेकायदा पिस्तूल विक्री आणि खरेदीसाठी आलेल्या 3घांना अटक. 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडाराच्या कवलेवाड्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. आक्रमक ग्रामस्थांकडून वन अधिकाऱ्यांसह 10 ते 15 वन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तर वन विभागाच्या वाहनांची तोडफोड करत वाहन पेटवल्याची देखील घटना. सोलापूरच्या बार्शीमधून आंतरराज्य ट्रॅक्टर चोरांची टोळी जेरबंद. बार्शी तालुका पोलिसांची कारवाई आहे. या टोळीकडून 55,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेत शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ. पोलिसांकडे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी आहे. परभणी जिल्ह्यामधील कळगाव शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये हाणामारी. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण. 16 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये अवैध देशी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुस जप्त. संशयित आरोपी ताब्यात आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.